आदितीला हळूहळू जाणवत होतं की ती रुद्रसारख्या पुरुषासाठी योग्य नाही. तिच्या मनात एकच विचार होता, ती रुद्रसारख्या समृद्ध, सशक्त आणि प्रेमळ माणसासाठी पात्र नाही. गर्भातील बाळाची योग्य काळजी घेऊ न शकल्याबद्दल तिला स्वतःवर खूप खेद होता. आज आदिती ठरवते की ती आपला भाऊ जयला भेटेल आणि त्याला आपला गर्भपात झाल्याचे सांगेल. रुद्रला न सांगता ड्रायव्हरने तिला जयच्या अपार्टमेंटपर्यंत सोडले. जयच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर टक 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 आदितीने दरवाजा ठोठावला. जयने दरवाजा उघडला आणि आनंदाने म्हणाला, सिस्टर, किती दिवस झाले तुला पाहिले नाही. पण जयला आदितीचे पोट बारीक दिसल्यामुळे आश्चर्य वाटले. गर्भाचे बाळ लक्षात येत नव्हते. जय, आदितीने हळूच सांगितले आणि त्याला मिठी मारली. चल आत बहीण, जय म्हणाला. आदिती आत गेली आणि टीव्हीच्या समोरच्या खुर्चीत बसली. काय झालं सिस्टर, जयने विचारले. जय, मला तुला सांगायचे आहे, माझा गर्भपात झाला, आदिती रडत म्हणाली. जय हादरून म्हणाला, हे खरं आहे का? काही तो श्रीमंत माणूस नाही जय, माझीच चूक होती. मी बाळाची नीट काळजी घेतली नाही, आदिती म्हणाली. जयने तिला मिठी मारत सांत्वन दिले. सिस्टर, रडू नकोस. कदाचित देवाने अजून वेळ दिलेला नाही, पण तुला नक्कीच सुखाची वेळ मिळेल. आदिती मन शांत झाली. डोळ्यात अश्रू होते, पण रुद्रच्या प्रेमाची आठवण करून स्वतःला थांबवते. जय, मला घरी जावे लागेल, आदिती म्हणाली. हो सिस्टर, पण तुझी तब्येत लक्षात ठेव, तू मजबूत असायला हवीस, जय म्हणाला. आदिती थोडं हसली, पण मनात दुःख होते आणि ती घरी परतली. घरी पोहोचल्यावर आदिती पाहते की रुद्र काळजीने घरी हालचाल करतोय. आदितीला न सांगता बाहेर गेल्यामुळे रुद्र खूप घाबरला होता. हनी, तू कुठे होतीस? मी खूप काळजीत होतो, रुद्र म्हणाला. फक्त जयला भेटायला गेले होते, आदिती शांतपणे उत्तर दिली. तुला सांगितलं का नाही? तू सांगितलं का नाही? मी खूप घाबरलो होतो, रुद्र उद्विग्नतेने म्हणाला. ठीक आहे, आदिती फक्त थोडक्यात उत्तर दिलं. आदितीची अवस्था मंदावली होती. गर्भपातानंतर तिला आनंद वाटत नव्हता. सुनैनाला ही अवस्था खूपच आनंददायी वाटली. ती आनंदात होती की आता आदिती रुद्रच्या आयुष्यातील केंद्र नाही. पण रुद्र तो अजिबात रागवला नाही. उलट आदितीला आनंदी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. हनी, चल शॉपिंगला जाऊ, तुला नवीन बॅग घेऊन देतो, रुद्र म्हणाला. नको, मला कंटाळा आला आहे, आदिती म्हणाली. काही हवंय का? मला सांग, मी तुझं मन हलवू इच्छितो. अशी अवस्था चालू राहू देणार नाही, रुद्र म्हणाला. आदिती रडत म्हणाली. माझ्या मनात असं वाटतं की मी तुला योग्य नाही. मी बाळाची काळजी नीट घेतली नाही. किती दिवस असं राहणारस? मी तुला जसे आहे तसे स्वीकारतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. आपण एकत्रून हे पार करू, रुद्र म्हणाला. आदितीला मिठी मारत रुद्र म्हणाला. चल बाहेर जेवायला जाऊया. मी घरात राहू इच्छिते, आदिती म्हणाली. फक्त एकदा बाहेर चल, रुद्र हळूहळू पटवतो. ठीक आहे, थोडंसं जेवल्यावर बाहेर, आदिती म्हणाली. वचन देतो, रुद्र आनंदाने म्हणाला. रुद्रने अचानक आदितीकडे पाहून हळूच हसत म्हणाले. हनी, मला एक कल्पना सुचली आहे. काय कल्पना? आदिती आश्चर्याने विचारली. आपण मुंबईला सुट्टीला जाऊया. एक आठवडा तिथे राहू. मन थंड होईल. घरच्या आठवणीपासून दूर राहू, रुद्र म्हणाला. तुम्ही काम करताय, तुम्हाला वेळ मिळेल का? आदिती विचारली. काय फरक पडतो? मी वेळ काढेन. आपण फक्त मजा करणार आहोत, रुद्र म्हणाला. कधी निघू? आदिती उत्सुकतेने विचारली. उद्या दुपारी लगेच निघू. सकाळी तुला कपडे तयार करायचे असतील, रुद्र म्हणाला. ठीक आहे, मग मी तयार आहे, आदिती आनंदाने म्हणाली. त्या रात्री रुद्र आदितीला मिठीत घेत म्हणाला. चल आता झोपूया. पुढच्या सकाळी आदिती कपडे पॅक करत होती, तर रुद्र खाली जाऊन सुनैनाला भेटायला गेला.
हनी, मी खाली जाऊन सुनैनाला भेटतो, रुद्र म्हणाला. ठीक आहे हनी. आदिती उतरली. सुनैना, रुद्र बोलला. हो सर, काय झालं? सुनैना म्हणाली. सगळ्या मीटिंग्स रद्द कर. मी एका आठवड्यासाठी सुट्टीवर जात आहे. रुद्र म्हणाला. एका आठवडा सुट्टी? सर, कुठे जात आहे? सुनैना विचारली. माझ्या पत्नीला मुंबईला घेऊन जाणार आहे, रुद्र म्हणाला. कधी निघणार सर? सुनैना विचारली. दुपारीच निघतो, रुद्र म्हणाला. दुपारी 1 वाजता? रुद्र आणि आदिती खासगी जेटने मुंबईला पोहोचले. थोड्या वेळात त्यांना गाडीने घरामध्ये नेले गेले. त्यांनी एक ठिकाण निवडले, जेथील थंड हवे, निसर्गमय दृश्ये आणि पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध आहे. घरामध्ये पोहोचल्यावर दोघेही लगेच पलंगावर झोपले. जागेची सुंदरता, शीतल हवा आणि शांतता पाहून घरच्या चिंता विसरल्या गेल्या. संध्याकाळी त्या घराच्या बाल्कनीत गेले. मुंबईच्या थंड हवेची झुळूक आणि आकाशातील हलके सूर्यप्रकाश त्यांना आल्हाददायक वाटत होते. वा, किती सुंदर दृश्य आहे ह्या खोऱ्यात, आदिती म्हणाली. हो हनी, हवा खूप थंड आहे, रुद्र हसत म्हणाला. भूक लागल्यामुळे त्यांनी घराच्या क्लर्कला जेवण मागितले. अन्न आल्यानंतर ते उबदार कंबलाखाली बसून थंड हवेत झोपले. कारण दुसऱ्या दिवशी उत्साहपूर्ण साहसी प्रवास ह्याची वाट पाहत होते. सकाळी उठून आदितीने घर उघडले. थंड हवा कमरेत प्रवेश करीत होती. आदितीने नहावून नाश्ता केला आणि रुद्रसोबत पहिल्या पर्यटनस्थळी निघाले. तिथे त्यांनी घोडेस्वारी केली, फोटो काढले आणि एकमेकाच्या हास्याने वातावरण भरले. दुपारी समुद्रकिनारी गेले. तिथे रात्री जेवणाचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांनी फ्लोटिंग मार्केट अनुभवला, जिथे आदितीने हसत हसत अनेक पदार्थ चाखले. हनी, मला फिश खायला हवे म्हणतात. खूप छान आहे, आदिती आनंदाने म्हणाले. हो हनी, तुला सर्व काही करायला हरकत नाही, फक्त तू आनंदी अस, रुद्र हसत म्हणाला. संध्याकाळी आदितीने रुद्रला स्पाला नेले. थकलेले शरीर ताजेतवाने झाले. अरे, खूप छान मसाज झाला, रुद्र म्हणाला. हो हनी, मी झोपलो पण खूप मजा आली, आदिती हसत म्हणाली. सुट्टीच्या अखेरीस त्यांनी शॉपमध्ये थांबून स्मृतीसाठी खरेदी केली. घरी परतल्यावर आदिती पुन्हा हसत होती. रुद्र तिचा आनंद पाहून हसत होता. सुट्टी खूप छान होती हनी, आदिती म्हणाले. देवाचे आभार, तू आनंदी आहेस, रुद्र हसला. पुढच्या वेळी पुन्हा सुट्टीला घेऊन जा, आदिती म्हणाली. हो प्रिये, मी तुला संपूर्ण कोरिया फिरवून दाखवेन, रुद्र उत्तरला. दोघेही एकमेकाच्या मिठीत सुखात आणि प्रेमात हरवले.